इंग्रजांनी भारतात जहांगीर बादशाहकडून व्यापारी परवाना मिळवून भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. व्यापारी परवाना मिळाल्यानंतर त्यांनी आपले लक्ष साम्राज्य विस्ताराकडे वळवले. साम्राज्य विस्तार केल्यानंतर त्यांनी आपली आर्थिक धोरणे भारतात राबवायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की भारतीय जनतेवर अन्याय होऊ लागला. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. याचा परिणाम असा झाला की जनतेच्या मनामध्ये इंग्रजांविषयी राग व चीड निर्माण होऊ लागली. बऱ्याचशा ठिकाणी इंग्रजांविरोधात उठाव होऊ लागले. इंग्रजांनी बलाचा वापर करून ते उठाव मोडून काढले. लोकांचा असंतोष दडपला गेला, पण तो नाहीसा झाला नाही. याचा बनवा 1857च्या उठावामध्ये भडकला. 1857चा उठाव. या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे व बेगम हजरत महल यांनी केला. या उठावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले, परंतु हा लढा अपयशी ठरला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण काही थांबवले नाही. भारतात 1835 मध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. भारतातील निरनिराळ्या भागातील लोकांना जात, धर्म, वंश, लिंग, भेद, भाषा असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे गरजेचे होते. यासाठी राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट साध्य व्हावे यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व इतर जहाल नेत्यांनी भारतात राष्ट्रीय जागृती घडवून आणण्यासाठी चतुसूत्री मार्गाचा अवलंबन केला. केसरी व मराठा याचबरोबर बंगाल प्रांतात अमृत बाजार वृत्तपत्रांद्वारे सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती हल्ले केले. लोकांना भेद विसरून एकत्र यावे, विचारांचे आदान प्रदान व्हावे यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी केली जाऊ लागली. त्यानंतर टिळकांना अटक करण्यात आली. मंडाले तुरुंगात असताना त्यांनी अनेक पुस्तके वाचली. गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. 1857 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली. यात प्लेग कमिशनर रॅडचा खून चाफेकर बंधूंनी केला. याचा संबंध टिळकांशी लावण्यात आला व त्यांना अटक झाली. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे ठणकावून सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू 1920 मध्ये झाला. गांधी पर्व. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सभेची सर्व सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. दक्षिण आफ्रिकेतून वकिलीचे शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर त्यांनी सर्वप्रथम भारत भ्रमण केले. सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले. त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत हाती घेतले. सर्वसामान्य लोकांना गांधीजींनी न्याय मिळवण्यासाठी सत्याग्रह, अहिंसा, सत्य या मार्गाने आंदोलन करण्यास सुरुवात केली. चंपारण्य लढा. बिहारमधील चंपारण्य भागात ब्रिटिशांकडून भारतीय शेतकऱ्यांना नील पिकवण्याची सक्ती होती. त्याचबरोबर ठरवलेल्या दरातच नील विकावी अशी ही सक्ती होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले. गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने हा लढा यशस्वीरित्या पार पाडला. खेडा सत्याग्रह. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती फार वाईट होती. तरीही शेतसारा मात्र सक्तीने वसूल होत असे. गांधीजींनी शेतसारा न भरण्याचा सल्ला सर्व शेतकऱ्यांना दिला. साराबंदीची चळवळ सुरू झाली. अल्पावधीन काळातच शेतसारा माफ झाला. याच मार्गाने अहमदाबादचा कामगार लढाही यशस्वी झाला. जालियनवाला बाग हत्याकांड. पहिले महायुद्ध संपल्यानंतर भारतात अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या. सरकारने कर वाढविले. सरकारच्या विरोधात भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला. इंग्रजांनी रौलेट कायदा पास केला. त्यानुसार कोणालाही विना चौकशी अटक करण्याचा परवाना इंग्रजांना मिळाला. त्याच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 मध्ये अमृतसरमधील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा भरवण्यात आली होती. त्यावेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन आला. बागेला एकाच बाजूने आत जाण्यासाठी अरुंद रस्ता होता, तो त्याने अडवला.
निशस्त्र निरपराधी लोकांवर त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. बंदुकांच्या 1600 फेऱ्या झाल्यावर दारूगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला. सुमारे 400 स्त्री व पुरुष मृत्युमुखी पडले. अनेक जायबंदी झाले. गोळीबार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे जखमींना उपचार मिळू शकला नाही. सायमन कमिशन 1919च्या मॉन्टिंग चेम्सफर्ड कायद्याने केलेल्या सुधारणा समाधानकारक नव्हत्या. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर इंग्रजांनी 7 सदस्यीय कमिशन नेमले. यात एकही भारतीय नसल्यामुळे जनतेने यावर बहिष्कार टाकला. सायमन गो बॅक अर्थात सायमन परत जा या घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. लाहोर येथील लढ्याचे नेतृत्व लाला लजपत राय हे करत होते. पोलिसांनी चिडून त्यांच्यावर लाठी हल्ला करण्यास सुरुवात केली. सॉडर्स या पोलीस अधिकाऱ्याने लालाजींच्या छातीवर लाठी हल्ला केला. लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ ते सभेत म्हणाले, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या श्वेतपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. पुढे काही दिवसातच लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. दांडी सत्याग्रह मिठावरील कर रद्द करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह करायचे ठरवले. 12 मार्च रोजी गांधीजींनी 78 अनुयायांसह साबरमती आश्रमातून दांडीला निघाले. मार्गावर त्यांना अनेक सत्याग्रही येऊन मिळाले. 5 एप्रिल 1930 रोजी ते दांडीला पोहोचले. 6 एप्रिल 1930 रोजी त्यांनी मुठभर मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला. धारासना सत्याग्रह गुजरातमधील धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहिकांवर पोलिसांनी लाठी हल्ला करायला सुरुवात केली. सत्याग्रही ही शांतपणे लाठींचा प्रहार सहन करीत होते. त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर सत्याग्रहिकांची नवीन तुकडी सत्याग्रह करण्यास पुढे येत असे 2-3 दिवस चालले. लाठी हल्ला करणारे कंटाळले, परंतु सत्याग्रही मात्र नाही. अशा प्रकारे हा धारासना सत्याग्रह यशस्वी झाला. जेथे मिठागरे नव्हती तेथे जंगल सत्याग्रह करण्यात आले. बाबू गेनूचे बलिदान मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू होते. यात बाबू गेनू आघाडीवर होते. परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलनकर्त्यांकडून अडवली जात. बंदोबस्तात परदेशी मालाचा एक ट्रक बाबू गेनूंसमोर आला. ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. पोलिसांनी धमकी देऊनही ते जागचे हल्ले नाहीत. अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून गेला व बाबू गेनू यांना हौतात्म्य प्राप्त झाले. शिरीष कुमार स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनीही मोठे योगदान दिले. नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थी शिरीष कुमार याच्या नेतृत्वाखाली तिरंगा झेंडा हातात घेऊन मिरवणूक काढण्यात आली. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी चिडून त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये शिरीष कुमार बरोबर लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम यांचबरोबर अनेक शाळकरी विद्यार्थिनीही हुतात्मे झाले. प्रति सरकारची स्थापना देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली. परिसरातील कायदे व्यवस्था राबवणे, गुन्हेगारांवर शासन करणे, लोक न्यायालये चालवणे, न्यायनिवाडा करणे इत्यादी कामे केली जात. असे करत असताना कोणी इंग्रजांना फितूर झालाच तर त्याच्या पायाला पत्रे ठोकले जात. अर्थात
लाठीने त्याचे पाय सडकवले जात. याची दहशत समाजामध्ये निर्माण झाली व प्रति सरकारऐवजी पत्री सरकार हे नाव पडले. आझाद हिंद सेना. नेताजी सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे 2 वेळा अध्यक्ष होते. सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना दिले. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना बंदिवासात टाकले. तेथे त्यांनी प्राणातिक उपोषण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना घरीच नजर कैदेमध्ये ठेवण्यात आले. तेथे ते वेषांतर करून जर्मनीला पोहोचले. तेथून पाणबुडीच्या साहाय्याने ते जपानला गेले. तेथे रासबिहारी बोस यांच्या मदतीने जपानमधील युद्धबंदी झालेल्या कैद्यांना एकत्रित करून त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली व इंग्रजांच्या विरोधात भारतावर आक्रमण केले. 1943 मध्ये जपानच्या मदतीने अंदमान व निकोबार बेटे जिंकून घेतली. जपानच्या हिरोशिमा व नागासाकीमध्ये बॉम्ब हल्ले झाल्यामुळे जपानकडून आझाद हिंद सेनेला मिळणारी मदत बंद झाली. त्यामुळे सेनेला माघार घ्यावी लागली. अखेरीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातामध्ये अकस्मातरित्या मृत्यू झाला. चाफेकर बंधू. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने प्रयत्न केले. यात क्रांतीच्या मार्गानेही उठाव झाला. 1819 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. त्याचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड जनतेवर जुलूम जबरदस्ती करीत. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. बग्गीतून रात्री घरी जात असताना त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. गोंधळाने अशी खून पटवून त्याचा पाठलाग करून बग्गीत चढून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. परंतु ते इंग्रजांच्या हाती लागले. व त्यांना फाशी देण्यात आली. एकाच घरातील भावांचा मृत्यू झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर. 1900 मध्ये विनायक दामोदर सावरकरांनी मित्रमेळा संघटनेची स्थापना केली. उच्च शिक्षण घेण्यासाठी सावरकर इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी वाङ्मय व पिस्तुले पाठवण्यास सुरुवात केली. सावरकरांना अटक झाली. 50 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी अंदमान तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्यांना नारळ सोलणे, कात्या तयार करणे, नारळाचे तेल काढण्यासाठी कोलू ओढणे अशी कामे करावी लागली. शेवटी त्यांची सुटका झाली. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी आपले काम चालूच ठेवले. काकोरी कट. सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ काही संपुष्टात आली नाही. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारकांनी एकत्रित येऊन संघटना स्थापन केली. 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी उत्तर प्रदेश येथील सरकारी खजिना लुटला गेला. यामध्ये रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी व सचिंद्रनाथ सन्याल यांना फाशी देण्यात आली. की तमन्ना अब हमारे दिल में देखना है जोर कितना बाजुए बातिल में इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद. अविस्मरणीय बलिदान. नागरिक हक्कांची पायमल्ली करणारी 2 विधेयके सरकारने विधिमंडळात दाखल केली होती. याचा विरोध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळामध्ये बॉम्ब फेकले. सरकारने धरपकड सुरू केली. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरविण्यात आला व 23 मार्च 1939 रोजी लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू हे हसत हसत फासावर गेले.
बाजुएगा दिल में इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद चंद्रशेखर आझाद. अनेक क्रांतिकारकांना अटक झाली, परंतु चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही. एके दिवशी एका विश्वासघात्याने खबर दिल्यामुळे इंग्रजांना कळले की चंद्रशेखर आझाद इलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क मध्ये लपले आहेत. एकाएकी पोलिसांचा एक मोठा दल तेथे येऊन पोहोचला. आझाद यांना सर्व स्थिती समजली. पोलिसांच्या घेऱ्यातून सुटणे शक्य नव्हते. एका विशाल वृक्षाच्या आड लपून ते गोळीबार करीत होते. ही लढाई सुमारे 1 तास चालली. शेवटी चंद्रशेखर आझाद यांच्याकडे एकच गोळी शिल्लक होती. ती त्यांनी स्वतःला मारून घेतली व आपली जीवन लीला संपवली. आझाद नेहमी म्हणत असत, अंग्रेज सरकार के पास ऐसी कोई गोली नहीं है जो आजाद को खत्म कर सके. आणि आपले हे शब्द त्यांनी मरता मरता सिद्ध करून दाखवले. चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वडेदार अशा अनेक क्रांतिकारकांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपले योगदान दिले. चितगाव ठावानंतर शांती घोष व सुनीती चौधरी या 2 शाळकरी विद्यार्थिनींनी जिल्हा अधिकाऱ्याला ठार मारले. 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावरील युनियन जॅक खाली उतरवला गेला. जवळजवळ 300 वर्ष म्हणजेच 3 पिढ्या गुलामगिरीत गेल्या. आज त्यांना मुक्तता मिळाली. देश स्वतंत्र झाला व 26 जानेवारी 1949 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. स्वातंत्र्याची नवीन पहाट पाहण्यासाठी स्त्री, पुरुष, शाळकरी, मुलामुलींपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व भारतीय नागरिक आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. आज या स्वतंत्र भारतात जगताना त्यांचे हे बलिदान व्यर्थ न जावे हीच अपेक्षा. भारत माता की जय.